महावितरण कंपनीनं आता एक मोठा निर्णय घेतलाय। सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत बत्ती गुल होणार आहे। उन्हाच्या तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल आणि दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे त्या दिवशी सकाळी 7 ते 11 वाजण्याच्या दरम्यान करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आलाय। आता देखभाल दुरुस्तीसाठी फक्त सकाळी 7 ते 11 वाजे दरम्यानच वीज पुरवठा खंडित करता येणार आहे। उन्हाळ्यातील विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीज यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यात येते। या कामाचं नियोजन पावसाळ्यापूर्वीच केलं जातं। देखभाल दुरुस्तीची कामं मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असतं। त्यानुसार सध्या सकाळी 10 ते दुपारी 2 किंवा 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत। या कालावधीत वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामावर परिणाम होत असून मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या। ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी वीज वाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल आणि दुरुस्तीचं काम यापुढे सकाळी 7 ते 11 वाजे दरम्यानच करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले। राज्यातील वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचा वेग देण्यात आला असून ही कामे सकाळी लवकरच करण्याचे निर्देश महावितरण मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले। पावसाळ्यात वीज यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। पावसामुळे वीज पुरवठा खंडित होणं आणि वीज सुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचं महावितरण कंपनीकडून कळवण्यात आलंय। तर महावितरणच्या देखभाल दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे आणि संबंधित वीज ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्यात येणार असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।